शेतकरी कर्जमाफीवर विचारताच अजित पवार चिडले। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन मी दिलं का? कर्जमाफीवरून अजितदादांचा यूटर्न। ठाणे मेट्रोचं काम सुरू असताना क्रेनचा भाग कारवर कोसळला। ठाण्याच्या मानपाडा परिसरातली घटना, दुर्घटनेत जीवितहानी नाही। उल्लू ॲपवरच्या वादग्रस्त हाऊस अरेस्ट शो प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल। सीईओ आणि होस्टला महिला आयोगाचे समन्स। भारताच्या रडारवर सर्वात मोठा दहशतवादी हाफिज सईद। हाफिज सईदचा ठाव ठिकाणा सापडला। झी 24 तासच्या हाती सईदच्या घराचे सॅटेलाइट फूट। उत्तर प्रदेशात भारतीय हवाई दलाचा एअर शो। गंगा एक्सप्रेसवेवर 8 फायटर विमानांचं लँडिंग। भारताच्या एअर शोमुळे पाकिस्तानला धडकी। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदासह इतर काँग्रेस नेत्यांना सुद्धा नोटीस। ईडीच्या आरोपपत्रावर बाजू जाणून घेण्यासाठी दिल्लीतल्या राऊज अॅव्हेन्यू कोर्टाची नोटीस। 8 मे रोजी सुनावणी। आणि आषाढी वारीसाठी तुकोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर। 18 जूनला देहूतून तुकोबांच्या पालखीचं तर 19 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान।